अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, झाले हो साजनी, हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, लोट सुकृताची जोडी, लोट सुकृताची जोडी, लोट सुकृताची जोडी, बहुत 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 सुकृताची जोडी, म्हणून
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अंतर झालं पाहिजे बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे अपर कुमारी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे अपर कुमारी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वापर कुमादेवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वापर कुमादेवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना मन कारे जना मन कारे जना मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठोबा
सकळ सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ सकळ सकळ मंगळ निधी 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 श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे साचे किंवा मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कुमाराने कथिता विसारू सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय मारे त्याचे पाय मारे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे शिवे करता घेतलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेतील नामाचं महात्म्य सांगून नामाचा उपदेश करणारा अभंग आहे बरं का. 3 चरणामध्ये नाम महात्म्य सांगितलेलं आहे आणि महात्म्य सांगून एका चरणामध्ये महाराजांनी उपदेश केलेला आहे. मूळ अभंग जर गाथेमध्ये पाहिला तर मनकारे जना नाही बरं का. मनकारे साचे असं आहे. आणि ते काव्याच्या दृष्टीने विचार केला तर ते जुळतं बरं का. मनकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विसंगत वार्थ काव्य दृष्टीनं विचार केला तर. मूळ अभंगातेमध्ये मी पाहिलं. मी आमच्या गावात एकदा अभंग घेतला होता. मी मनकारे साचेच म्हणत होतो पण वडील खाली बसले होते. ते म्हणायचे मनकारे जना. मी साचे म्हणायचं आणि ते जना म्हणायचे. पण मूळ गाथेत मी आज पाहिलं पण साचे शब्द आहे आणि त्याची संगती लावताना फार सुंदर ज्ञानोबांनी लावलेली आहे. असो सर्वांच्या परिचयातला हा अभंग आहे, पाठातला अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हा साजरा होणारा नामयज्ञ भगवान रेवणसिद्धेश्वर देवस्थान अशा पवित्र स्थळाच्या ठिकाणी ब्रह्मलीन पप्पाजी यांच्या आशीर्वादाने सर्व साधक भक्तजन सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होणारा आणि त्या नामयज्ञातील हा आजचा आरंभाचा दिवस आणि आरंभाचा दिवस अधिक आज अश्विन शुद्ध पौर्णिमा. प्रतिवर्षी हा कोजागरी पौर्णिमेलाच आरंभ होतो. तेव्हा आजच्या दिवसाचं थोडंसं महात्म्य आहे आणि ते आजच्या दिवसाचं महात्म्य आणि ते प्रतिवर्षी सांगण्याची माझ्या वाट्याला ती एक सेवा आहे बरं का. कारण आजचं वर्णन उद्या करता येत नाही आणि आजचं वर्णन कालही करता येत नाही बरं का. कारण आजचा दिवसच असा पर्व काळ आहे. ज्ञानोबांनी वर्णन केलंय प्रत्येक पौर्णिमेला चांदण असतं, चंद्र असतो बरं का. प्रत्येक पौर्णिमेला असतो. वर्षातून किती पौर्णिमा? 12 म्हणा की का लाज वाटाली का घाबरायला? अरे महिन्याला एक. प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा म्हणजे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. काय त्यात कमी होत नाही, त्यात काय वाढत नाही. अधिक महिना आला तर 13 होतात. ते 3 वर्षातून एकदा. पण प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा आहे. जरी असली तरी ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात आणि ऋतू बरवा शारदो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व ऋतूमध्ये अतिशय उत्तम ऋतू असलेला शरद ऋतू.
आणि शरद ऋतूतली चंद्र प्रकाश बरं का. हा, शरद ऋतू हा सर्व ऋतूमध्ये उत्तम आहे. प्रत्येक महिन्याचा ऋतू वेगळा वेगळा सांगितला, किंवा 2 महिन्यास एकंदर वर्षाचे 6 ऋतू आहे. पण शब्द बरवा शब्द वापरला बरं का. शरद ऋतूतला आजचा हा चंद्र आहे, अधिक पौर्णिमा आहे बरं का. 2 गोष्टी सांगितल्या. म्हणजे शरद ऋतू असावा आणि शरद ऋतूमध्ये पूर्ण चंद्र उगवलेला आहे, त्याचं चांदणं अतिशय पूर्ण पडलेला आहे, आणि तो दिवस आहे पौर्णिमेचा. कारण कालही चंद्राची प्रकाशता आहे, उद्याही चंद्राची प्रकाशता आहे, आणि आजही आहे बरं का. पण उद्यापासून एक कलेनं कमी होते. पूर्ण ज्या दिवशी चंद्र उगवतो त्याला म्हणतात पौर्णिमा बरं का. काय म्हणतात? पौर्णिमा. ज्याच्यावर 2 मात्रे, पौर्णिमा असं आहे सगळं. म्हणजे पौर्णिमा तिथी आहे, पूर्ण चंद्र प्रकाशमान झालेला आहे, आणि शरद ऋतू आहे. शरद ऋतूतली ही पौर्णिमा अधिक पूर्ण प्रकाशमान बरं का. असे 3 संबंध ज्ञानोबांनी सांगितले. त्याच्यापुढे वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात शरद ऋतूतली ही पौर्णिमा आहे. या पौर्णिमेचं विशेष महत्व काय आहे, तर आजच्या तिथीला, आजच्या पौर्णिमेला, त्या शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या दिवशी त्या पूर्ण चंद्राच्या प्रकाशामध्ये ज्ञानोबा म्हणतात की चकोराची पिलं अमृत सेवन करण्याकरता प्रवृत्त होतात बरं का. अमृत सेवन करण्याकरता प्रवृत्त होतात. एकंदर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, ईश्वराने त्यांना एक योग्यता दिलेली आहे की चंद्राच्या ठिकाणी असलेलं अमृत सेवन करण्याची बरं का. पण ज्ञानोबा म्हणतात फक्त ते चकोराच्या पिलाने सेवन करावं, आणि बाकीच्यानी सेवन करू नये असं कुठं लिहिलेलं नाही बरं का. कुठं लिहिलेलं नाहीये. सर्वांना ते सेवन करता येतं, सर्वांनी ते सेवन करावं. सर्वांनी जरी ते चंद्राच्या ठिकाणी असलेलं अमृत सेवन करावं जरी असलं तरी ज्ञानोबा म्हणतात चकोराच्या पिलांना जे सेवन करता येतं ते इतरांना सेवन करता येत नाही. ती फक्त योग्यता त्यानंच दिलेली आहे. मग आम्ही तुम्ही सेवन करावं, जरी सेवन करण्याला जरी आम्हाला जरी परवानगी असली तरी ते चंद्राच्या ठिकाणी असलेलं सेवन करता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात आमचं तुमचं परम भाग्य आहे आजच्या दिवसाचं की तेच चकोराच्या पिलांना सेवन करता येणार ते चंद्रामृत ते सर्वसामान्य जीवांना सेवन करता यावं म्हणून आजच्या दिवशी दूध विशिष्ट प्रकारामध्ये त्याला उष्णता द्यावी, म्हणजे त्याला काय म्हणावं मराठीत, आटवावं, आणि ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवावं. आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवल्यानंतर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या चंद्राच्या ठिकाणी असलेले अमृताचे कण त्याच्यामध्ये स्रवतात बरं का. आणि ते स्रवल्यानंतर ते सर्वांनी सेवन करावं अमृताचं, चंद्राचं अमृत म्हणून. जसं चकोरांना प्रत्यक्ष सेवन करता येतं तसं इतर जीवांना ते प्रत्यक्ष सेवन करता येत नाही. ते सर्वांना सेवन करता यावं म्हणून आजच्या दिवशी त्या दुधाच्या माध्यमातून ते सेवन करावं म्हणून आजच्या दिवसाचं महात्म्य आहे बरं का. आम्हा तुम्हाला ते दिसतही नाही बरं का, लक्षात ठेवा. आम्हा तुम्हाला ती योग्यता नाही, आम्हा तुम्हाला ती दृष्टी नाही, पण त्या चकोराच्या पिलांना ती योग्यता आहे. पण आम्हा तुम्हाला ते सेवन करायला मिळावं आजच्या दिवसाचं महात्म्य आहे. म्हणून पूर्ण चंद्र उगवल्यानंतर त्याच्या प्रकाशामध्ये ते दूध ठेवावं, आणि ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे अमृताचे कण उतरल्यानंतर ते सर्वांनी चंद्रामृत म्हणून आज सेवन करावं, उद्या नाही बरं का. आजच ते सेवन करायचं असतं. कधी? कीर्तन झाल्यावर. कीर्तन झाल्यावर. तुमच्यात आहे पद्धत? गावात करतात तुमच्या?
आणि ते सेवन करत असताना त्याच्या मागे विधी सांगितला की ते दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवावं आणि ते रात्री माध्यानाला 12 वाजता बरं का, ते 12 वाजता सेवन करावं. 12 वाजता सेवन करण्याकरता तोपर्यंत जागं राहिलं पाहिजे ना सर्वांनी, तोपर्यंत सर्वांनी जागं राहिलं पाहिजे. आणि 12 वाजेपर्यंत त्या चंद्राच्या ठिकाणी असलेलं अमृत स्रवल्यानंतर ते सेवन करण्याकरता 12 वाजेपर्यंत जागे राहण्याकरता त्याच्याकरता भजन कीर्तन सांगितलं बरं का, जागं राहण्याकरता. आमच्या इथं 10 ते 12 कीर्तन असतं. ती मुलं घरातली घेऊन येतात, कीर्तन सुरू झालं की ती मुलं झोपतात, पण बरोबर दूध प्यायला उठतात बरं का. म्हणजे ते मुलांना झोप आवरत नाही. मग तुम्ही म्हणे आम्ही तसं केलं तर चालेल का? नाही चालत बरं का. आपण असं केलं तर चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या दिवसाचं वर्णन केलंय. ते चंद्राच्या ठिकाणी असले अमृत सेवन करण्याकरता प्रत्येकाने जागं राहिलं पाहिजे. आणि जागं राहण्याकरता साधू संतांनी सांगितलं, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. हा, मग शास्त्रामध्ये त्याचा एक उल्लेख आहे जागं राहण्याकरता. सर्वसामान्य लोक मंदिरामध्ये येऊन भजन जागर करू शकत नाहीत. ते जागं राहण्याकरता सांगितलं, तुम्ही एक सोंगट्याचा खेळ खेळा. सोंगट्याचा खेळ खेळा. तो फक्त आजच खेळायचा असतो बरं का, आजच खेळायचा असतो. पण लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. शास्त्रांनी सांगितले सोंगट्याचा खेळ खेळावा म्हणून माणसं 12ही महिने खेळतात बरं का, 12ही महिने खेळतात. हा, नाही खेळत, फक्त आजच्या दिवशी त्याचं महत्व बरं का, लक्षात ठेवा. जागर राहण्याकरता म्हणून आजच्या दिवसाचं महत्व आहे. ते अमृत सेवन करावं. समजा जरी चंद्राच्या ठिकाणी असलेलं अमृत जरी सेवन आपल्याला करता नाही आलं तरी आज या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानामृत तरी सेवन करावं. ज्ञानामृत तरी सेवन करावं. हा योग आपल्या वाट्याला आजच्या ह्या पर्व काळाला प्राप्त झालेला आहे. म्हणून आजच्या दिवसाचं दुसरे एक महत्व सांगितलं की आज या पौर्णिमेच्या दिवशी इंद्राची आणि लक्ष्मीची पूजा करावी. कुणाची? इंद्राची आणि लक्ष्मीची पूजा करावी. का? घरामध्ये भरभरती व्हावी म्हणावी बरं का. हां, घरामध्ये आपल्याला जर लक्ष्मी अखंड राहावी असं वाटत असेल तर आजच्या दिवशीला लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे. आणि लक्ष्मीचं पूजन आजच्या दिवशी करावं. प्रत्यक्ष लक्ष्मी आज तिथीला प्रत्येकाच्या घरामध्ये येते. को जागरती, कोण जागा आहे पाहण्याकरता, म्हणून को जागिरी, कोण जागा आहे पाहण्याकरता ती येते. म्हणून मूळ शब्द आहे को जागरती. हां हां, म्हणून आज आपण प्रत्येकाने जागं राहावं. आणि कोणत्या दृष्टीनं जागं राहावं? वरपंग रूपाने न बरं का. आत कसं आहे? जागे बाहेर आत निजेले. मी म्हटलेलं बरोबर आहे ना. कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडल गे. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, वाडियात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी काहीतरी दान पुण्य करा. गावने दातरी जातो माघारा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. कोण जागा आहे पाण्याकरता तो फेरा मारतो वासुदेव. तसं आज ती लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये
प्रवेश करते. कोण जागा आहे, कशा करता? लौकिक दृष्टीने याचा विचार मांडलेला नाही. कारण माणसं 12ही महिने आज जागतातच बरं का. 12ही महिने आम्ही तुम्ही फक्त कीर्तनापुरतं जातो. मी बरीच मंडळी पाहिली रात्री 2-2 वाजेपर्यंत जागणारी माणसं आहेत. 2-2 वाजेपर्यंत जागणारी माणसं आहेत. पण त्या जागण्याला काहीच किंमत नाही बरं का. काहीच किंमत नाही, लक्षात ठेवा. त्या जागण्याच्या मागे हेतू काय त्याच्यावरती एकंदर त्या जागण्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. नाहीतर जागतात बरेच लोक जागणार आहेत ना का. आपण रात्री प्रवास करून जाताना पोलीस जागेच असतात नाही का. पोलीस जागेच असतात. एकंदर ते जागे राहतात, पण आम्हा तुम्हाला ते ताप देतात बरं का. त्यांनी विचार करावा, हे खरे जागून आलेत, ह्या विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही. लक्षात असो द्या, सोडून द्या. पण जाग कशा करता राहावं त्याचा विचार आहे. आपण अनेक वेळा त्याचं चिंतन केलेलं आहे. फक्त आजचं महत्त्व आहे, फक्त त्याचं स्मरण करून आपल्याला पुढे जायचं आहे. असा कोजागरीचा दिवस, अश्विन शुद्ध पौर्णिमा, आणि हा आजचा ज्ञान यज्ञाचा आरंभ. तो आपल्या संप्रदायाचा विधी आहे. आणि तो विधी एक भगवंताच्या स्वरूपातून तरी आज आरंभ करावा, किंवा भगवंताच्या नामातून तरी आरंभ करावा असा विधी आहे. सगळेच विधी पाळतात मात्र असं नाही बरं का. शक्यतो पाळता येईल तेवढा पाळण्याचा प्रयत्न करावा बरं का. म्हणून जरी स्वरूपाचं वर्णन केलं आणि त्याच्या नामाचं वर्णन केलं, दोन्हीचं वर्णन पैकी करावं म्हणून आज नाम महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय भगवंताच्या नावाच्या ठिकाणी असलेलं महात्म्य वर्णन करतात. ते महात्म्य वर्णन करत असताना त्याचं एक स्वरूप या अभंगातून प्रगट करतात महाराज, की 3 शब्द महत्वाचे अभंगामध्ये आहेत बरं का. 3 शब्द महत्वाचे आहेत. एक मंगल शब्द आहे, एक पतित शब्द आहे, आणि तिसरा साच शब्द आहे बरं का. 3 शब्दातून महाराजांनी भगवंताचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते करत असताना एक व्यवहार ज्ञानोबाने आपल्या जीवनामध्ये सांभाळलेला आहे, की मंगल स्वरूप असणारा जो परमात्मा, त्याचं नामही मंगल स्वरूपच आहे. त्याला या अभंगातून ज्ञानोबरायांनी मंगल केलेलं आहे. काय केलेलं आहे? मंगल केलेलं. कोणतं मंगल केलेलं आहे? मगाशी तुम्ही वस्तू निर्देश मंगलाचं वर्णन केलं ना. ज्ञानेश्वरी ती पहिली ओवी आहे. पहिल्या ओवीमध्ये वस्तू निर्देश रूप मंगल आहे. पण ज्ञानोबांच्या गाथेतला का पहिला अभंग नाही आहे, मधला अभंग आहे. पहिला अभंग पाहिला तर मला वाटतं रूप पाहता लोचने बहुतेक. मग याच्यामध्ये जरी ज्ञानोबांनी मंगल केलेलं असलं, कोणतं वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे, का आशीर्वादात्मक मंगल केलेलं आहे, का नमस्कारात्मक मंगल केलेलं आहे? मंगल केले एवढं आम्हाला माहिती आहे, पण काय केलंय ते तुम्ही सांगा ना म्हणा. कोणतं केलेलं आहे? आशीर्वादात्मक मंगल आहे, का निर्देश रूप मंगल आहे, का नमस्कारात्मक मंगल आहे? काहीतरी उमजलं पाहिजे ना, काहीतरी कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपण चिंतन करतो काय नेमकं सांगायचं ज्ञानोबाऱ्यांना. याच्यातून ज्ञानोबाऱ्यांना आशीर्वादात्मक मंगल सांगायचं नाही, हे मात्र 101% पक्क. आता सोडवलं. आता यातले दोन्हीपैकी एक तरी उत्तर द्या ना. एक बाजूला काढलं ना. वस्तू निर्देश रूप मंगल आहे का नमस्कारात्मक मंगल आहे? काय नेमकं? बरीच यात कीर्तनकार मंडळ आहेत म्हणून त्यांना विचारतोय. कीर्तन केले का नाही अभंगावरती? केले का नाही? नाही केलेलं. मग काय सांगू नये का? कुठला आहे? वस्तू निर्देश रूप.
तसं नमस्कारात्मक मंगल नाही बरं का. या नामनामीचा अभेद याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि नामनामीचा अभेद सांगून भगवंताच्या स्वरूपाचंच वर्णन केलेलं आहे. म्हणून वस्तू निर्देश रूपच मंगल याच्यामध्ये घडतं बरं का. नमस्कारात्मक मंगल नाही आहे. कारण परमात्मा कसा आहे, मंगल स्वरूप आहे. म्हणजे मंगल स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा निर्देश केला आणि भगवंताचं त्या नामही मंगल स्वरूप आहे. परमात्मा मंगल स्वरूप आहे म्हणून परमात्म्याचं नाम मंगल स्वरूप आहे म्हणून अभेद याच्यामध्ये सांगितला. म्हणजे वस्तूचा निर्देश केलेला आहे बरं का. आणि वस्तूचा निर्देश करून वस्तू निर्देश रूप मंगल या अभंगातून ज्ञानोबरांनी केलेला आहे. आणि ते मंगल करताना महाराज म्हणतात, जसं भगवंताचं स्वरूप मंगल आहे तसं भगवंताचं नामही मंगल आहे का. तर त्याचं कारण आहे की भगवंताच्या स्वरूपात आणि भगवंताच्या नामाचा विचार केला तर त्याच्यामध्ये भेद नाही. भेद नाही, लक्षात ठेवा. म्हणून तर ज्ञानोबरांनी तिथंच वर्णन केले. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. 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 राम कृष्ण गोविंद आरंभी आवडे आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. त्या नामनामीचा अभेद कसा याचा निर्वाळा देता ज्ञानोबरांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचा निर्वाळा दिला. काय निर्वाळा दिला. तुझी येणे नामे सकळ संदेहो फिटला. संदेह फिटला, संदेह निवृत्त झाला असं वर्णन केले बरं का. तर या जगताचा विचार केला तर हा जगताची अवस्था आहे. जगत हे त्रिगुणात्मक आहे बरं का. जगत हे त्रिगुणात्मक आहे. 3 गुणाचा संबंध आहे या जगताशी. पण या जगतामध्ये जर विचार केला तर 3 गुणाच्या पलीकडे असलेलं त्या परब्रह्माचं स्वरूप आहे. परब्रह्माचं स्वरूप आहे 3 गुणाच्या पलीकडे आहे. ईश्वराचं वर्णन करताना मात्र गुणाचा संबंध सांगितला बरं का. पण परब्रह्माचं वर्णन करताना मात्र गुणातीत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण ईश्वराला जे ईश्वरत्व प्राप्त झालं ते गुणामुळे प्राप्त झालेलं, लक्षात ठेवा. गुणामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि त्या गुणामुळे प्राप्त सांगितलं म्हणून त्याची व्याख्या केली शास्त्रामध्ये. काय व्याख्या केली. ब्रह्मचैतन्य अधिक माया बरोबर ईश्वर. माया नावाची उपाधी, माया नावाची उपाधी म्हणजे त्रिगुणात्मक. 3 गुण तिथं आले बरं का. आणि 3 गुण आल्यामुळं तिथं गुणाचा संबंध आहे. पण त्याच्याही पलीकडे असणारं जे स्वरूप आहे ते कसं आहे, गुणातीत आहे. आणि गुणातीत जे स्वरूप आहे, महाराज म्हणतात त्या जगताचा विचार केला तर त्याला जो गुणाचा संबंध त्याच्या जीवनाशी नाही तिथं विकाराचा संबंध येत नाही बरं का. जिथं गुणाचा संबंध नाही मग कुठले विकार आले, षड विकार आले बरं का. अस्ति वर्धते जायते विपरिणमते अपेक्षेते आणि विनिश्चयते. गुणाच्या संबंधाने
मूळ परमात्मा स्वरूपाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी हा संबंध नसल्यामुळं ते महाराज म्हणतात त्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये हा परमात्मा मंगल स्वरूप आहे. परमात्मा मंगल स्वरूप आहे. हा ज्ञानोबांनी याची व्याख्या केली, मंगल आणि अमंगल नाही का. ज्याच्या मागे गुणाचा संबंध लागला, ज्याच्या मागे विकाराचा संबंध लागला त्याला मंगल म्हणत नाहीत बरं का, त्याला मंगल म्हणत नाहीत. पण परमात्मा स्वरूपाचा विचार केला तर त्याच्या मागे मात्र या गुणाचा संबंध नाही, विकाराचा संबंध नाही. हे मनामध्ये घेऊन तुकोबरांनी देवाकडे एक ठिकाणी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, 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 उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करोनी ठेवा नारायण, ऐसे मज करोनी ठेवा नारायण. ऐसे मज करोनी उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. कोणालाच नाही काय. का तुम्ही सुटलेच ना माईक सोडल्यामुळं. असो, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करोनी हा मूळ स्वरूपाचा निर्देश केलेला आहे बरं का. म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी विकाराचा गुणाचा संबंध नाही आहे. असा या जगतामध्ये जर मंगल स्वरूप कोण असेल, ज्ञानोबा म्हणतात मंगल स्वरूप नाही, मंगलाचा निधी म्हणजे देव आहे. मंगलाचा सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. मन कारे मन कारे, मन कारे मन कारे साचे, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. मन कारे साचे, मन कारे साचे. सकळ मंगल निधी, निधी म्हणजे ठेवा. या त्रिभुवनामध्ये सर्वांच्या जीवनाला जे मांगल्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कोणाजवळ असेल तर त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच आहे बरं का.
त्याच्यामुळं आज आमच्या तुमच्या जीवनाला मांगल्य प्राप्त झालेलं आहे. हा, त्याला कधी अमांगल्य निर्माण होत नाही. नाही का? सुतक कोणाला? सुतक कोणाला? सुतक आणि सोयर आमच्या तुमच्या पाठीशी आहे बरं का. सुतक आणि सोयर म्हणजे याच्यामधून काय निर्माण झालं? मांगल्य निघून जातं बरं का. मांगल्य नाही. काही लोक म्हणतात यांना सोयरे नाही आणि यांना सुतुक पण नाही बरं का. एक बोलण्याची पद्धत आहे है ना. कशाचं सोयर नाही आणि कशाचं सुतुक नाही असं जगामध्ये एकच आहे, ब्रह्म बरं का. जगामध्ये एक ब्रह्मच आहे, त्याला सोयरे नाही आणि त्याला सुतुकही नाही बरं का, लक्षात ठेवा. पण आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये मात्र सोयर आणि सुतक आहे आणि ते घालवण्याकरता काही विधी करावा लागतो. लक्षात ठेवा, विधी करावा लागतो. मग विधी करण्याकरता कुठंतरी मंगल स्वरूप वस्तू जगामध्ये असावी लागते. मंगल स्वरूप वस्तू जगामध्ये असावी लागते. अशी एकच वस्तू आहे, ज्ञानोबराय म्हणतात, फक्त परमात्मा बरं का. एक परमात्माच आहे. म्हणून ह्या जगामध्ये जर संपूर्ण तुम्ही विचार केला तर महाराज म्हणतात सर्व मंगळाचा निधी म्हणजे तो परमात्मा आहे. आणि सर्व मंगळाचा निधी असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं नाम जर तुम्ही जर उच्चारण केलं तर ते परमात्म्याचं नाम सुद्धा मंगल स्वरूप आहे. अशी संगती गाथेमध्ये सांगितली बरं का. मी आतापर्यंत समजत होतो भगवंताचं नाम मंगल आहे. सकळ मंगळ निधी म्हणजे या विश्वामध्ये भगवंताचं नामच मंगल आहे. अशी संगती आतापर्यंत माझ्या डोक्यात होती. पण आज मला संगती याची पाहायला मिळाली की परमात्मा मंगल स्वरूप आहे. तो सकळ मंगळाचा निधी आहे. आणि सकळ मंगळाचा निधी असल्यामुळं त्या परमात्म्याचं जो कोणी नाम घेईल त्याच्या जीवनाला मंगलता प्राप्त होते. त्याच्या जीवनाला मंगलता प्राप्त होते. आणि ते मंगल सांगण्याकरता तुकोबारांचं एक प्रसिद्ध प्रमाण आहे बरं का. अवघाची आकार ग्राशी येला काळे, 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 अवघाची आकार ग्राशी येला काळे. एक ते निराळे हरीचे नाम, 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 अवघाची आकार ग्राशी येला काळे, 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 अवघाची आकार ग्राशी येला
अघाची आकार ग्राशी यला काळे एकते निराळे हरीचे नाम म्हणून श्री विठ्ठलाचे नाम आधी. हा तो परमात्मा मंगल स्वरूप आहे आणि परमात्म्याचं नाम मंगल स्वरूप आहे, लक्षात ठेवा. मी स्वैर आणि सुतक शब्द बोलून गेलो. हाच शब्द ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये आहे बरं का. ज्ञानी पुरुषाला स्वैर नाहीत आणि सुतक नाही. का नाही त्या विटाळ अखंड नाही त्या विटाळ अखंड सोवळा. सोवळा बर का, सोहळा नव्हे. सोवळा उपाधी वेगळा. हा ज्ञानी पुरुषाला स्वैर सुतक नाही आहे. आपल्या संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेले त्यांना स्वैर नाही सुतक नाही म्हणून बरेच लोक म्हणतात वारकऱ्यांनी स्वैर पाळायचं नाही सुतक पाळायचं नाही. ही गैरसमज आहे बरं का. आणि त्यांची अवस्था ती होती, त्यांची अवस्था होती. आमची तुमची अवस्था नाही, लक्षात ठेवा. बरेच वारकरी सुतक पाळत नाहीत. अरे अजून आपला विटाळ गेलेला नाही आहे. अज्ञानच गेलं नाही. तेव्हा हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पाळलं पाहिजे बरं का. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पाळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी जातं त्या दिवशीची तुम्हाला सांगायची गरजच नाही. मग आमच्या तुमच्या जीवनामध्ये असे दोषाच्या संबंधाने विटाळपणा प्राप्त होतो, अमंगल्य प्राप्त होतं. ते मांगल्य जीवनातून जावं असं, अमंगल्य जावं आणि मांगल्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानवराय म्हणतात आधी श्री विठ्ठलाचे नाम. आपल्या सर्वांच्या जीवनाला मांगल्य प्राप्त होण्याकरता भगवंताचं नाम आधी घ्या. आधी म्हणजे कधी? उठल्याबरोबर आधी. लोक म्हणतात घरातले आधी जेवा आणि मग बाहेर कुठं जायचे तिथं जा. आधी म्हणजे कधी? सर्व कार्याच्या अगोदर हा शब्द वापरला जातो आधी बरं का. जे जीवनामध्ये तुम्हाला कार्य करायचं आहे ते कार्य करण्याच्या आधी श्री विठ्ठलाचे नाम. अशी संगती आहे. आणि आधी या शब्दाचा अर्थ सांगत असताना तुकोबारायांचे बंधू यांनी सांगितलं आहे राम राम स्मरादी. राम राम स्मरादी. राहो कराट झाला मुळबंदी. राहो कराट झाला मुळबंदी. गाणा वाहू दिया उपाधी. गाणा वाहू दिया उपाधी. गाणा वाहू दिया
धनवाऊनी आऊ पारी लठलाऊनी रागुंदिवा राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे उठल्याबरोबर आधी का जन्माला आल्याबरोबर आधी? हा. राम राम स्मरा, जीवन शुद्ध करा आणि मग उपाधीत पडा. हा, जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा आधी जीवन शुद्ध करून घ्या बरं का. राम राम स्मरादी लाभो करा. का? भरवसा नाही म्हणतात, भरवसा नाहीये. म्हणून नरदेहाला जन्माला आल्यानंतर आधी हा भगवंताचं नाम घ्या. त्या नामस्मरणाच्या द्वारे स्वतःचं जीवन पवित्र करा आणि अगदी मराठी संघामध्ये मग उचापत्या करा. अगदी मराठी. हा, माझं प्रामाणिक मत आहे, प्रपंच म्हणजे एक उचापत्तीच आहे बरं का. प्रपंच करणं म्हणजे उचापत्तीच आहे. हा, त्याच्यात गुंतायच्या अगोदर स्वतः अगोदर जीवन या भगवंताच्या नामस्मरणाने शुद्ध करून घ्या आणि मग खुशाल प्रपंच करा. तुम्हाला त्याची बाधा होणार नाही बरं का. मग आधी श्री विठ्ठलाचे, त्या श्री विठ्ठलाचे नाम आधी सर्वांनी घ्या. नाम आपलं त्या भगवंताच्या नामाने जीवन शुद्ध होतं, देश शुद्ध होतो, काल शुद्ध होतो, वस्तू शुद्ध होते. हा, सर्व वस्तूला शुद्धता करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये बरं का. नामामध्ये स्नान केल्यानंतर काय शुद्ध होतं? शरीर शुद्ध होतं. स्नान केल्यानंतर शरीर शुद्ध होतं, पण स्नान केल्यानंतर वाणी शुद्ध होते का? नाही. वाणी शुद्ध करण्याकरता काय सांगितलं? भगवंताचं नाम घ्या. हा, ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराला शुद्धता प्राप्त होण्याकरता त्या परिसरामध्ये भगवंताच्या नामाचा घोष करा, म्हणजे तो परिसर शुद्ध होतो बरं का. परिसर शुद्ध होतो. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे. नंतर ज्ञानोबांनी वर्णन केले. काय वर्णन केले? पयभूत बाधा भेने ते पयभूत बाधा भेने ते मंत्र हा गाध, मंत्र हा अगाध. परीभूत बाधा भेने ते. हा, त्या परिसराला शुद्ध करण्याकरता हा भगवंताचं नाम घ्या. त्या नामस्मरणाने परिसर शुद्ध होतो. हा, वस्तूलाही शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये बरं का. भगवंताच्या नामामध्ये तुम्ही बघा, रोजचा विधी सांगितलाय. आपण अन्न सेवन करतो. अन्न, आता अन्न सेवन करत असताना हे कुठून आलंय, कसं आलंय, कुणून आणलंय, काय काय आपल्या अमातवना माहिती आहे का? आपल्या घरात आलेलं धान्य आहे, मग भाज्या असेल वगैरे 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 सगळं बरं का. ह्या सर्व गोष्टीचा विचार करा. वस्तूच आहे ती, पण ती वस्तू आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या अन्नाला शुद्धता प्राप्त होण्याकरता काय सांगितलं? त्याला फिल्टरच्या पाण्याने धुवा. काय सांगितलं? फिल्टरच्या पाण्याने धुवा. नाही सांगितलेलं.
हरी चिंतने अन्न सेवित जावे. हा, भगवंताच्या त्या अन्नाच्या ठिकाणी असलेली अशुद्धता घालवण्याकरता, त्या अन्नाला शुद्धता प्राप्त होण्याकरता नाम घ्यावं बरं का. नामस्मरण करत शिजवावं. तसं नामस्मरण करत, आता सर्व शिजवताना नामस्मरण करत शिजवत नाही, मग खाणाऱ्यावरती जबाबदारी मोठी दिली बरं का. कारण आपण जर आचार्याला सांगायला लागलो, हो नामस्मरण करत अन्न शिजवा, तो म्हणून जेवायचं असेल तर जेवा, नाही तर बघा, पराधीनता आहे तिथं. हां ते मला वाटेल तसं मी शिजवणार, तुम्ही मला सांगायची गरज नाही, दुसरा आचार्य बघा म्हणून तो सांगेल. पण शिजवल्यानंतर मात्र प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हणून शास्त्रामध्ये आग्रह केला. हा, शिजवणाऱ्याला हे बंधन आहे, पण सर्वच लोक ते बंधन पाळत नाहीत, पण खाणाऱ्याला मात्र ते बंधन पाळता येतं म्हणून खाणाऱ्याला आग्रह केलेला आहे बरं का. हा, आपल्याकडे आलेलं अन्न शुद्ध करण्याकरता चांगल्या अग्नीवरती चांगल्या पाण्यामध्ये शिजवल्यानंतर ते शुद्ध होतो, हा गौण भाग आहे. पण त्या अन्नाला शुद्धता प्राप्त होण्याकरता नामाला महत्व दिलेलं आहे. इथून पुढं लक्षात ठेवा, जेवताना गप्पा मारू नका. जेवताना गप्पा मारू नका, नामस्मरण करत जेवत जा. हा, जेवताना टीव्ही बघत जेवू नका, नामस्मरण करत जेवत जा. हा, कारण आम्ही जेवतोय, क्रिकेट पुढं चालू असतोय, जेवता जेवता एखाद्या दांडी दांडी उडाली. अरे दांडी उडाली पण तू भात खालायस ना. हे जेवताना म्हणते दांडी उडाली. अरे तुझी दांडी उडायची वेळ आली. हा, ते जर तुम्ही ते बंद करून जर जेवायला लागला तर तुमच्या मुखामध्ये भगवंताच्या नामाशिवाय काही येणार नाही. तो प्रत्येक अन्नाचा कण आणि कण कशाकरता मी सांगतोय, वस्तूला शुद्ध करण्याचं भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. हा, परिसराला शुद्ध करण्याचं सामर्थ्य आहे, किंबहुना कालाला सुद्धा शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. काल म्हणजे हा कोणताही काळ घ्या, काय हा, कोणत्याही काळामध्ये भगवंताचं नाम घेता येतं का. त्या काळाला शुद्ध करण्याचं भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पायी उतराती हरि मुखे
वेळ नाम उच्चारिता नाही. कालाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. प्रातःकाल, माध्यान्हकाल, संध्याकाल. हां, प्रातःकाळी माणसं कुठं जातात? बहिर्दिशेला जातात. बहिर दिशेला जातात. आता बहिर दिशेला जाण्याकरता बहिर जाण्याची वेळ नाही, आतच सगळं आहे. अच्छा, काय अटॅच जुडून आहे. स्वयंपाक घराला लागूनच हे असते बरं का. इथंच शिजवायचं आणि इकडंच टाकायचं. खेद वाटतो, खेद. सुधारलेले लोक म्हणतात, सुशिक्षित लोक म्हणतात. आता तुम्ही पहा, विषय ओघाने आला म्हणून तुम्हाला सांगतो. गोबर गॅस निघालेला आहे. हा, गोबर गॅसवरती शिजवलेलं अन्न खाऊ नये आणि देवाला दाखवू नये. बघा, विचार करायचा बरं का. मी त्याचा विस्तार करत नाही. मला सांगायचं आहे, बहिर्दिशेला माणसं गेल्यानंतर एक विधी सांगितला की बहिर्दिशेला जाणाऱ्या माणसाने बहिर्देशाहून येताना घरी आल्यानंतर हातपाय धुवून चूळ भरल्याशिवाय कोणाशी बोलायचं नाही बरं का. बोलायचं नाही, लक्षात ठेवा. कारण बहिर्देशेला तुम्ही गेला, बहिर्देशून येताना जो देहधर्म केला, देहधर्म केल्यामुळे जो काळ सांगितला तो काळ अपवित्र आहे. त्या काळामध्ये कोणता व्यवहार करायचा नाही, कोणाला स्पर्श करायचं नाही. हां, बरीच लोक बहिर्देशाला जातात आणि येता येता दुसऱ्याच्या दारातली फुलं तोडून आणतात देवपूजेला. चालत नाही. हां, तुम्ही गेल्यामुळं तो काल अपवित्र झालेला आहे. आणि काल अपवित्र झाल्यामुळं कोणाला स्पर्श करायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. पण त्या काळामध्ये मात्र भगवंताचं नाम घेण्याला मात्र शास्त्राचा परवानगी आहे बरं का. लक्षात ठेवा. बरीच काल आहे. त्याच्या पुढे तुम्हाला कळण्याकरता सांगतो. शास्त्रामध्ये असं वर्णन केले, एकांतामध्ये पत्नीशी समामग करत असताना बोलू नये, मौन असावं बरं का. काय असावं? मौन असावं. पण त्या काळामध्ये भगवंताचं नाम घ्यायला परवानगी आहे बरं का. कालाचा विचार मी सांगतो बरं का. त्या काळामध्ये बोलायचं नाही, मौन असावं. पण त्या काळामध्ये तर म्हणून तुम्ही ते प्रल्हादाच्या जीवनाची कथा पहा. लोक म्हणतात ती राक्षसाच्या पोटी भक्त कसा जन्माला आला. राक्षसाच्या पोटी भक्त कसा जन्माला आला. त्या कयादूने एकांतामध्ये असताना आपल्या पतीला विचारलं, तुम्ही तपश्चर्या करायला गेला असताना का परत आला? का परत आला? ज्या झाडाखाली तपश्चर्या करण्याकरता बसला होता त्या झाडावरती 2 पक्षी आले होते आणि ते भगवंताचं नाम घेत होते. त्या नामचिंतनाचा प्रतिबंध झाला म्हणून याने ती तपश्चर्या सोडली बरं का. विचारलं, का सोडून आला, का सोडून आला? म्हणजे प्रतिबंध. काय प्रतिबंध झाला, काय प्रतिबंध? ती पुन्हा पुन्हा विचार होती बरं का. कमीत कमी या काळामध्ये ह्या बाबाच्या मुखातून देवाचं नाव यावं. म्हणजे काय म्हणत होते ते पक्षी, काय म्हणत होते काय सांगा ना. ती पुन्हा पुन्हा विचारते. काय नाही म्हणले ते, राम 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 म्हणत होते. राम 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 म्हणायला आणि बीजारोपण व्हायला काल शुद्ध झाला बरं का. म्हणजे कालाची शुद्धता, देशाची शुद्धता, वस्तूची शुद्धता करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे असा मंगलाचा निधी असलेला परमात्मा, त्याचं नामही त्याच योग्यतेचं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, श्री विठ्ठलाचे नाम आधी. असं ते मंगल स्वरूप आहे. आणि मंगल स्वरूप असणारं नाम ते प्रत्येकाने घ्यावं म्हणून महाराजांनी आग्रह केला.
मनकारे साचे मनकारे साचे विठ्ठलाचे नाम गाते श्री विठ्ठलाचे नाम गाते श्री विठ्ठलाचे नाम गाते मनकारे साचे मनकारे साचे मनकारे मनकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानोबा सांगतात असं या भगवंताचं नाम मंगल स्वरूप आहे. कसं मंगल स्वरूप आहे याचा विस्तार पुष्कळ आहे. फक्त मी 3 मुद्द्यातून आपल्यासमोर थोडासा त्याचा विस्तार केलेला आहे. देशाची कालाची वस्तूची मंगलता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. ते मंगल स्वरूप कसं आहे याचं जर तुम्हाला जर विवेचन पाहायचं असेल तर विष्णू सहस्रनामामध्ये त्याचा विचार आलेला आहे. त्याचा विचार आलेला आहे. हां, भगवंताचं नाम मंगल स्वरूप आहे. काय वर्णन केलेलं आहे? मंगलानांच मंगलम. हा, सर्व मंगलामध्ये मंगल भगवंताचं नाम आहे बरं का. सर्व मंगलामध्ये भगवंताचं नाम मंगल आहे आणि सर्व मंगलामध्ये असणारं भगवंताचं नाम मंगल आहे. हे मनामगदीमध्ये घेऊन ज्ञानोबा म्हणतात श्री विठ्ठलाचे नाम वाचे. प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रत्येकाच्या वाणीमध्ये ह्या भगवंताचं नाम आज असलं पाहिजे. पण ते कोणी सजासजी घ्यायला तयार नाही म्हणून महाराजांनी थोडासा आग्रह केलाय बरं का. आग्रह मनकारे 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 म्हणना म्हणना. काय शब्द वापरलाय? जसं हरिपाठामध्ये वर्णन केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तसं इथं म्हटले मनकारे 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 कार्य म्हण, असा अर्थ करू नका. हा, प्रत्येकाने ते घ्या, प्रत्येकाने ते म्हणा आणि प्रत्येकाने ते वाचेन भगवंताचं नाम घ्या. मंगल स्वरूप आहे. जो कोणी भगवंताचं नाम आणि मंगल स्वरूप असणारं घेईल हा त्याच्या जीवनाला मांगल्य प्राप्त होईल. मांगल्य प्राप्त होईल म्हणजे त्याच्या जीवनातले सर्व दोष निघून जातील बरं का. सर्व दोष निघून जातील. हा, भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य लक्षात ठेवा की सर्व दोषाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने ते वाचन घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने करा. हा, कोणी सहज घ्यायला तयार नाही म्हणून आग्रह केलेला आहे. मग आग्रह करण्याच्या करता बऱ्याच ठिकाणी त्याची वेगळी वेगळी भाषा वापरलेली आहे. प्रत्येकाने भगवंताचं नाम मुखामध्ये घेण्याकरता कधी कधी आग्रह कसा केला? पतित पावन साचे मनकारे मनकारे हे जसं सांगितलं वाचे श्री विठ्ठलाचे नाम. हा, प्रत्येकाच्या वाचेमध्ये हे विठ्ठलाचं नाम येण्याकरता हा सांगण्याची पद्धत अनेक ठिकाणी भिन्न भिन्न रूपामध्ये वापरलेली आहे. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनी या पाया
विठ्ठल म्हणा वेळोवेळा श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हा इथं आग्रह केला मन कार्य आणि इथं सांगत असताना लागून या पाया विनवितो तुम्हाला. असं हे मंगल स्वरूप असणारं नाम प्रत्येकाच्या मुखामध्ये सतत आलं पाहिजे याच्याकरता या नामाचा उपदेश केलेला आहे. आणखी ते भगवंताचं नाम कसं आहे पुढं आणखी महाराजांनी वर्णन केले. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन कारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. दोन मुद्द्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. एक साचे आहे, एक पतित आहे आणि जाता जाता श्री शब्दाचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू, चाल होईल. बरीच टाळकरी आहेत तेव्हा चालीची संधी द्या थोडीशी, त्यानंतर आपण हा विचार करू. तर चाल पहिली कोण म्हणा. बोला 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 लवकर. हरी सकळ मंगळने रे सकळ मंगळने
कार्ये मन कार्य साचे. बरोबर आहे. मन कार्य मन कार्य मन कार्य साचे. 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 विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन कार्य साचे. मन कार्य साचे. मन कार्य साचे. मन कार्य साचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन कार्य साचे. मन कार्य साचे. मन कार्य साचे. मन टाळे सर्वांनी टाळे वाजवा. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य साचे श्री विठ्ठलाचे नाम भगवंताच्या नामाचं मात्र सांगत असताना पहिला विचार सांगितला की ते मंगल स्वरूप आहे. आणि मंगल स्वरूप कसं आहे? मंगल स्वरूप
असा तो ठेवा, मी जे ठेवा असलेला परमात्मा, तेव्हा त्याचं नामही मंगल स्वरूप आहे. तसं भगवंताचं नाम मंगल स्वरूप आहे. तसं भगवंताचं नाम महात्म्य सांगत असताना दुसरा मुद्दा महाराजांनी मांडलेला आहे की भगवंताचं नाम हे पाप घालवणार आहे. पाप घालवणार आहे. पतित पावन साचे नंतर त्या भगवंताचं वर्णन केले. काय वर्णन केले? श्री पंढरीच्या पतित पावना श्री पंढरीच्या पतित पावना महाराजांनी निर्देश केला. माझी तुला विनंती आहे, प्रार्थना आहे, विज्ञापना आहे. पण ही विज्ञापना ज्याच्या जो मांडायच्या आहे त्याला विशेषण दिले. पतित पावना श्री पंढरीच्या. तू पतिताला पावन करणार आहेस. जसा परमात्मा पतिताला पावन करणार आहे तसं भगवंताचं नामही पावन करणार आहे बरं का. पाप घालवणार आहे. याच्याकरता पुष्कळ प्रमाण आहे. तुका म्हणे महा पातकी पतित होती जीवन मुक्त किंवा हेळा मात्रे. हा की ती पाप घालवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नावा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. महाराज म्हणतात की हा मनुष्याच्या ठिकाणी असलेलं पाप घालवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये बरं का. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित तारिले पतित तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित तारिले पतित तारिले पतित नेनो किती. हा किती पतितांचा. पतित कोणाला म्हटलं हो? पतित या शब्दाचा नेमका अर्थ काय? नुसतं ज्याच्याजवळ पाप आहे त्याला पतित म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. हा पापाच्या राशी ज्याच्या जवळ आहे त्याला पतित म्हटलेलं आहे बरं का. पापाच्या राशी. म्हणून अजामेळाचं वर्णन करताना काय वर्णन केले? दुसरं त्या वर्णन केले कुणाचं? गणिका, वेश्या. हा त्याचंही वर्णन करताना तिलाही पतित म्हटले बरं का. नुसतं पाप केलं म्हणजे पतित होत नाही बरं का. म्हणजे याचा अर्थ करायला परवानग्याचा अर्थ त्याचा करू नका. हा पतित म्हणजे हा पापाच्या राशी ज्याच्या जवळ आहेत हा अशा पतिताला तारण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. हे महात्म्य भगवंताच्या नाव. म्हणून इथं शब्द वापरला. काय शब्द वापरला? पतित पावन साचे. हा पतिताला पावन करण्याचं सामर्थ्य ह्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हा ते मंगल स्वरूप आहे म्हणून वाचे. हा पतिताला पावन करण्याचं सामर्थ्य आहे म्हणून वाचे म्हणजे घ्या. हा मंगल शुभ करण्याचं सामर्थ्य म्हणून ते वाचे न घ्या, वाणी न घ्या. पाप घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे म्हणून घ्या. कारण भगवंताच्या नामामध्ये हा पावन करण्याचं सामर्थ्य म्हणजे पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य. या शब्दाचा अर्थ काय नेमका हो? पावन. पतित पावन साचे.
पावन कधी म्हटलं जातं? दोष गेल्यानंतर त्याचं जे जीवन आहे, आता लोक म्हणतात हा पावन झालाय. बरं का, पावन झाला या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा त्याच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना जन्माला येत नाही. पाप करण्याची वासना त्याच्या जीवनामध्ये पुन्हा निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. नाहीतर आम्ही काय करतो, रोज चंद्रभागेत बुडी मारतोय आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर पाप करतोय. हा, पावन या शब्दाचा अर्थ की पूर्ण त्याच्या जीवनातून पापाची जी वासना आहे, हा, ती निवृत्त ज्याच्या जीवनामध्ये होते त्याला म्हणतात पावन. बरं, पावन म्हणजे हा, पतिताला पावन करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामामध्ये आहे. हा, प्रसिद्ध उदाहरण आहे, फक्त तुम्हाला स्मरण करून देतो. वाल्या कोळ्याचं जीवन काय झालं? पावन झालं. पावन झालं म्हणजे अहो, त्याने अनेकांना पावन केलं. किंबहुना त्या वाल्या कोळ्याने या विश्वाला पावन केलं. पतित पावन साचे. हा, एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून प्रत्येकाने ते मुखाने घ्या. शेवटी ज्ञानोबा सांगतात, जसं ते मंगल स्वरूप आहे, पावन स्वरूप आहे, तसं ते साच आहे, म्हणजे सत्य आहे. बरं का, कसं आहे? सत्य साच खरे. सत्य साच खरे. सत्य साच खरे. सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. येणे तुझी वंदरे. सत्य साच खरे. साच विठोबाचे नाम. सत्य आहे. हा, सत्य आहे म्हणजे सत्य कशाला म्हणतात? सर्वांना व्याख्या पाठ झाली असेल असं माझं एक मत आहे. सत्य कशाला म्हणतात? तो जे डोळ्याला दिसतात त्याला सत्य म्हणतात. हा, ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. तिन्ही कालामध्ये. तिन्ही कालामध्ये म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तिन्ही कालामध्ये हा, ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणतात सत्य. हा, भगवंताचं नाम सत्य आहे. मग भगवंताचं नाम सत्य जर आहे तर नाम घेणारा कसा होईल? हो, कसा होईल? त्या स्वरूपाला प्राप्त होईल ना. म्हणजे हा, त्या सत्स्वरूपाला प्राप्त होईल. तर म्हणून महाराजांनी वर्णन केले, राम म्हणता रामाची होई, पदी बैसोनी पदवी घेजे. किंवा विठ्ठल म्हणता विठ्ठलची होशी, संदेह येवेशी धरू नको. हा, त्या स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. ज्ञानोबा म्हणतात, बाप रखुमा देवी वरू साचे. ते सत्य आहे. आणि जो कोणी भगवंताचं नाम घेईल तोही त्या स्वरूपाला प्राप्त होईल. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून प्रत्येकाने ते मुखाने घ्यावे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री शब्दाला आहे बरं का. श्री शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत, फक्त एकच अर्थ मी सांगतो बरं का. का श्री शब्द इथं वापरला? एक ज्ञानोबांचं प्रसिद्ध प्रमाण आहे, सर्व गुण संपन्न ज्याच्या ठिकाणी त्याला म्हणतात श्री. बरं का. हा, एक त्याचा विस्तार आहे. मला तोही अर्थ इथं सांगायचा नाही आहे. मला एक अर्थ इथं सांगायचा आहे की श्री विठ्ठलाचे एक आपली संस्कृती आहे,
वैदिक परंपरा आहे की देवाचं, गुरूंचं, आईवडिलांचं, संतांचं वर्णन करता असताना श्री लावल्याशिवाय वर्णन करू नये. श्री लावल्याशिवाय वर्णन करू नये बरं का. हा, पहिल्यांदा श्री लावावा आणि मग देवाचं नाव घ्यावं. पहिल्यांदा श्री लावावं आणि मग गुरूंचं वर्णन करावं. हा, नाव घेऊन हे कधी लक्षात ठेवा. नाव आमचे श्री गुरु असे सांगतात. त्यांच्या नावाचा उल्लेख करायचा नाही. बऱ्याच लोकांना नावाचा उल्लेख करण्याची सवय, हा दोष आहे बरं का शास्त्राच्या दृष्टीने. हा, देवाची पूजा करतो म्हणता श्रींची पूजा चालू आहे बरं का. हा, पांडुरंगाची पूजा चालू आहे असं म्हणायचं नाही, श्रींची पूजा चालू आहे. म्हणजे थोरांचं वर्णन करता असताना त्यांच्या स्वरूपाचा उल्लेख न करता त्याच्या पुढे श्रीचा उल्लेख करून तो उच्चार करावा. म्हणून भगवंताच्या नामाचं वर्णन करत असताना केवळ त्या नामाचा उल्लेख न होता त्या नामाचा उल्लेख करण्याच्या पूर्वी श्रीचा संबंध ठेवून त्याचा उच्चार करावा. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम वाचे, हा एक शास्त्राच्या दृष्टीने विचार आहे. म्हणून हाच एक विचार मला इथं सांगायचा आहे. पुष्कळ श्री शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत, पण हा श्री शब्द भगवंताच्या ठिकाणी, थोरांच्या ठिकाणी म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वर्णन करताना ही पद्धत आजही पाळण्याची पद्धत आहे. लक्षात ठेवा. बरीच ठिकाणी असे बापाने मुलाचं नाव घ्यावं, पण मुलाने मात्र बापाचं कधी नाव घेऊ नये बरं का. घेऊ नये, लक्षात ठेवा. पुरुषाने पत्नीचं वर्णन करताना कधी नाव घेऊ नये बरं का. बऱ्याच लोकांना नाव घेऊन हाक मारायची सवय आहे, नाही काय. कधीही पत्नीचं नाव घेऊन हाक मारू नये. तुम्ही पत्नीला बोलवताय का मैत्रिणीला बोलवताय का मुलगीला बोलवताय काहीच कळत नाही बरं का. पत्नीच्या नावाचा कधी उल्लेख करायचा नाही. पण आज अलीकडे ते एक रोग झालाय ना, रोग झाला आणि त्या रोगातून नावं घेण्याची सवय झाली आणि त्याचा परिणाम आज तुम्हाला सुद्धा ती सवय लागली बरं का. कधीही पत्नीचं नाव घ्यायचं नाही. त्याला बोलत असताना आपली पद्धत आहे. काय बोलण्याची पद्धत आहे, काय शब्द वापरला जातो. घरात जर पाहुणे आले तर सांगतात बाया पाणी आण बरं का. बाया पाणी आण. बाया पाणी आण या शब्दाचा अर्थ बायाच पाणी आणतो का हो, नाही. बायाची आई आणते बरं का. बायाची हान म्हणजे बायाची आई चहा आणते, म्हणजे ती चहा तयार करते. चहा तयार झाल्यानंतर ती म्हणते बाया चहा घेऊन जा, म्हणजे बायाचा बाया. पद्धतही लक्षात ठेवा. आज कालाच्या ओघामध्ये ती नाही झाली म्हणून पद्धतही आज आपण आचरणामध्ये आणली पाहिजे. ही जर व्यवहारामध्ये जर पती पत्नीचा व्यवहार करताना जर एकमेकाच्या नावाचा उल्लेख न करता जर व्यवहार करावा तर या जगतामध्ये मंगल स्वरूप असणारा परमात्मा त्याच्या नामाचा उल्लेख करताना ही मर्यादा पाळली पाहिजे. म्हणून ज्ञानवरांनी पहिला शब्द वापरला श्री विठ्ठलाचे, श्री शब्द वापरला. म्हणून या जगतामध्ये असं या भगवंताचं नाम मंगल करणार आहे, पावन करणार आहे आणि ते सत्स्वरूपाला प्राप्त करणार आहे. म्हणून प्रत्येकाने त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करावं असा उपदेश केला. मनकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे बापर कुमादेवी वृसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वेळीची मर्यादा लक्षात घेऊन